बघा, हा नय पद्मसागरनी यांनीच वाद काढलेला आहे. हा मुरगीच्या चक्करमध्ये पुरा जैन समाजाला भ्रमित केलेला आहे. मराठी आणि मराठीचा वाद ह्याच मुलीने काढलेला आहे. त्यांचा पुरा सपोर्ट त्यांना मंगल प्रभात लोढा करत आहेत. आणि अशी विधानं जे करत असेल हे चुकीचं विधान आहे. म्हणजे पुन्हा तुम्ही मराठी आणि मारवाडीचा वाद करताय. मी सर्व लोकांना, महाराष्ट्राच्या जनताला सांगतो की नय पद्मसागरनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला हो. त्यांची आई कोण होती, त्यांची माय कोण होती, त्यांचे बाप कोण होते. पण हा छत्रपती शिवाजी महाराज हे सिसोदिया परिवारचे, आम्हाला एवढं माहित आहे की ते महाराणा प्रतापचे तिथे वंशज आहे. पण त्यांचे जेवढे पुरी खानदान असेल, त्यांची आई, त्यांची जे बहिणी असेल, जे त्यांचे आत्या, सर्व हे आपल्या महाराष्ट्राचेच होते. बरोबर. सिंदखेड राजा हा जिजाबाईचा तिथे जन्म झालेला आहे. आणि सर्व यांची जेवढी बी फॅमिली होती हे महाराष्ट्रीयन होते. याला जबाब मराठी लोकांनी यांना ह्या महाराजांना द्यायला पाहिजे. जैन समाजाला याच्यामध्ये तुम्ही टाकू नका. जैन समाजाला ह्या नय पद्मसागरशी काही संबंध नाही. बघा, मी कबूतर खाण्याचा विवाद केला, हा मंगल प्रभात लोढाने त्याला दाबून ठेवलेला. पुन्हा राजसाहेब म्हणाले हो ना, कबूतर आलं पुढं, यांनी लुंगी आणली, हे आणली, हे आणली. यांनी हा मराठी आणि वाद ह्या वोट बँक साठी काढला. आता इलेक्शन खतम झालं, लोकांना वाटलं मला पण दाबाची कोशिश केला. मी दबणार नाही. त्या नय पद्मसागरचा जो जिमखाना आहे, जैन जिमखाना जो घेतलेला आहे, मराठी भूमीचा आहे. आणि तो याचा विरोध, पण मी पण त्याचा विरोध करतो. जैन समाज देणारा आहे हो. गुरु गोविंद सिंगला मुलाला त्यांनी जमीन दिली. महाराणा प्रतापला शस्त्र ह्या जैन समाजाने दिली आहे, मराठी समाजाने दिलेली आहे. आम्हाला कोणाचं भीक नको. परंतु महाराष्ट्राच्या जनताला मी सांगत आहे, असे जर वक्तव्य जर असे छत्रपती शिवाजी परिवारचा जैन समाज जुळत असेल तर तुम्ही विचार काही ना काही मराठी पब्लिक त्यांना जबाब द्यायला पाहिजे. बघा, ज्या दिवशी आमची रामनवमीची सभा होती, त्याच्यामध्ये आमची कोणती राम प्रत्येक मतलब मालवणीमध्ये झालं, मालवणीमध्ये बी झालं, प्रत्येक ठिकाणी जसे की MIM चे अकबर वयसेंचे काही पार्टी आले आहेत. तो जैसे मुमरा मध्ये म्हणता तुम्ही, हम पूरा मुमरा को हम अभी अभी हमको मुमरा को हरा किया, तो इंतहा जलील आते तो बनते हम पूरे महाराष्ट्र को हरा कर देंगे. और वो वैसे इनकी जो लोग है ये भड़काऊ भाषण करके एक्टिव हो गए. तो भगवान राम की जो शोभा यात्रा निकल रही थी, तो वहां के जो डीसी क्या वो कमिश्नर को है यहाँ के, उन्होंने क्या नाम उनका महाराज, हाँ, महेश पाटील करून तो स्वतः आमच्या कराला बोलावते. जो म्हणते की भाई हा तुम्हाला ही यात्रा तुम्हाला रोका लागेल, डीजे तुम्हाला बंद करा लागेल, कारण की तिथं नमाज चालू आहे. आणि आम्ही नमाज कसं का नाही म्हणे, जेवढ्या वेळा 5 वेळा नमाज पडेल तुम्हाला 5 वेळे हा डीजे बंद करा लागेल, यात्रा बंद करा लागेल, असा विषय. म्हणून आम्हाला कळलं. मी सकाळी इकडे आलो आणि कार्यकर्ता जमा झालो. आणि जेव्हा आम्ही निश्चित केलं ह्या महाराष्ट्रामध्ये रामाचा तुमची जी अजान आहे, आम्ही 12 महिने ऐकतो, तुम्ही वर्षातून एकच आमचं येते ना, ऐकत नाही. आता मी सकल हा हिंदू समाजाला माझं निवेदन आहे, हे लोक आपला रामाचं नाव हराम समजत असेल तर यांचे जे भोंगे ताकडीनं खाली काढलेला पाहिजे. पूर्व ही ठाम भूमिका मान्य राजसाहेबांनी वाजवली होती. आता ते शांत का बरं आहे मला माहित नाही, पण वापस ते भोंगे उतरले पाहिजे. यदि भोंगे नाही उतरले, हे नाही उतरले खाली, तर आम्ही मस्जिद समोर हनुमान चालीसा पठण करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.